नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। गावी असल्या कारणाने रोजची सकाळीच होत आहे आणि हरिनामाने सुद्धा होत आहे। तर हे बघा, आज देखील आम्ही सकाळी लवकरच उठलो आणि दिंडीची वाट बघत आहेत। आणि दिंडी तर आली आहे, पण शेजारच्याच गल्लीमध्ये दिंडी गेलेली आहे, कारण तिथे आज दिंडीसाठी फराळ पाण्याचं ठेवलेलं होतं। तर पूर्ण महिनाभर दिंडीला वेगवेगळ्या ठिकाणी चहा पाणी फराळाचं असं वाटप होत असते। तर जेव्हा दिंडी निघते सकाळीच, तेव्हाच कोणी चहा देतं, कोणी दूध देतं। तर प्रत्येकाच्या दारून जेव्हा जाते, गावामधून प्रत्येकजण ज्याच्या त्याला द्यावं असं वाटतं तेच लोक गावातून ह्या भक्त मंडळींना चहा पाण्याचं आणि फराळाचं देत असतात। चला तर आता दिंडी फराळ वगैरे चहा नाश्ता घेऊन आलेली आहे आमच्या दारी। चला तर आता दिंडी निघून गेली आणि आम्ही सर्व येऊन बसलेलो आहे घरामध्ये, कारण थंडी खूप आहे आणि खूप थंडी असल्या कारणाने सर्व घरात होते। तर घरात काही वेळ बसल्यानंतर आता आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे होऊन आलो आहेत वरती। तर थोडंसं कवळं ऊन आणि टेरेसवरतून पूर्ण गाव पण दिसतं, त्यामुळे मी पण आलेली आहे वरती आणि बघत आहेत गावाचा देखावा। तर चला थोडंफार गंमत वगैरे करून, म्हणजे आता इथं टीन वगैरे लावलेले आहेत मामाच्या घरी, कारण मधात गॅप होता 2 घरांच्या मधामध्ये, तिचं पाणी वगैरे पडत होतं, त्यामुळे तिथं टीन वगैरे बसवले आहेत। तर शशीला त्या टीनांवरती उभं राहायची मजा वाटत होती, त्यामुळे ते टीनांवरती तर उभी राहिली, पण पडायची सुद्धा भीती होती तिला। तर थोडा वेळ ते टीनांवर उभी राहिली की खेळली वगैरे, सोबतच शिवानी संस्कृती ते सुद्धा होते। तर त्यांनी देखील थोडीशी गंमत वगैरे केली। मग थोडा वेळ ऊन घेतला आम्ही आणि आता आम्ही आलोत खाली। अजून बरं आलो। खाली आलीस तर दादू आम्हाला बोलवायला आलेला होता, म्हणजे माझ्या शेजारीच माझे चुलत मामा जे राहतात त्यांच्या इथं आम्हाला बोलवायला आलेलं होतं चहा पाण्यासाठी। तर हे बघा, आम्ही सर्वजण तिथं आलो, चहा पाणी घेतलं आणि लवकरच घरी वापस आलेत, कारण कामं पण खूप राहतात। सर्वजण म्हटलं म्हणजे खूप कामं पुरतात, त्यामुळे इथं आम्ही घरी पोहोचली। मी तर मामींचे अर्धे कपडे धुणे झालेले होते, तर चला आता त्यांचं थोडीफार मदत करते, त्यांना कपडे वगैरे पिळू लागते आणि सुकू घालते। तर आता आम्ही दोघं हे कामं करतोय, तोपर्यंत मम्मी स्वयंपाकाचं बघत आहे, कारण सर्व मिळून जर कामं केली तर लवकर कामं होतात आणि एवढं आठवत सुद्धा नाही, त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून कामं करत असतो। मी कपडे वगैरे सुकून आली तोपर्यंत मम्मीची भाजी बनवून झालेली होती आणि ती पोळ्या बनवत होती। तर आता तिचे पोळ्या बनवण्यात चालू होतं, तसे आम्ही गरमागरम सर्वांनी जेवण केले। जेवण झाले, तोच शेजारील मामांच्या मुली त्या माझ्या भेटीसाठी आल्या, तर त्यांनी चहा पाणी घेतलं, थोडा वेळ बसल्या आणि लगेच त्या निघून गेल्या। त्या निघून गेल्यावर आम्ही थोडा वेळ बसलो आणि आता लागलो आहेत कामाला। तर आज आम्ही बनवत आहेत पुडाच्या पाटोड्यांची भाजी। त्यासाठी कांदे घेतलेत खूप सारे, त्या कांद्यांची साल वगैरे काढून घेतली छान, आणि त्यानंतर आता त्याला किसून घेतलेले आहेत। सोबतच सकाळपासून खसखस देखील भिजू घातलेली होती, तर खसखस सुद्धा छान भिजून झालेली आहे। तर आता जे कांदे खिसून घेतलेले होते, तर हे उन्हाळी कांदे आहेत, तर हे थोडे तिखट असतात, त्यामुळे ते कांदे धुवून घेतले छान प्रकारे 1-2 पाण्यांनी। आणि जे ते कांद्यांचे काही टबरं राहिले होते तेच आपण जे सारण बनवणार आहेत, म्हणजे आता ही जे पुडाच्या पाटोड्यांची भाजी आहे, तर हे मसाला पाणी बनवतो आपण भाजीचं, त्यासाठी तो मसाल्यासाठी आपल्याला जो कांदा लागणार आहे तो आपण दुसरा कांदा न वापरतात जे आपण कांदे किसून घेतले त्याचाच कांदा इथं वापरणार आहे। चला तर आता मसाला भाजी बनवण्यासाठी मसाला सुद्धा काढून घेतला छान। मसाला काढून झाल्यानंतर हे बघा, हे इथं मी 4-5 वाट्या खोबरं घेतलेले आहे। तर हे खोबरे देखील आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, त्यासाठी हे 4-5 वाट्या खोबरं घेतलं, याला छोटे छोटे तुकडे करून घेतले आधी, त्यानंतर याचं बारीकसं खोबरा किस करून घेतलेलं आहे, कारण याचं पण आपल्याला पुडाच्या पाटोड्यांसाठी जे सारण बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे। तर हे बघा, छान असं आपलं हे खोबरं खीस आपण खिसणीने सुद्धा खिसू शकतो, पण खिसणीने कसं थोडं जाडसर राहतं, त्यासाठी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर जो मसाला काढलेला होता तो देखील छान प्रकारे भाजून घेतलेला आहे। त्यामध्ये कांदा, धने, जिरं, खोबरं, काजू, गोडंबी, बदाम
आणि खडा मसाला असं सर्व काही भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मसाला आणि तिखट टाकून ते आता छान असं बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा छान असं बारीकसं वाटण तयार झालेलं आहे आपलं। तर आता याची आपण बनवणार आहेत भाजी। तर ही भाजी बनवायच्या आधी आपण जे सारण आहे आपलं ते बनवायचं आहे। तर त्यासाठी कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी टाकायचं आहे मोहरी आणि लसूण जिरं पेस्ट। तर मोहरी आणि लसूण जिरं पेस्ट छान अशी झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे जे सकाळी आपण भिजू घातलेली होती ती खसखस गाळून घ्यायची आणि नंतर ते यामध्ये टाकायचे आहे। तर खसखस थोडी खाली लवकर लागते त्यासाठी आधी आपण ही भाजून घ्यायचं छान प्रकारे आणि नंतर त्यामध्ये आपण ती खसखस टाकणार आहोत। तर आपण यामध्ये कढीपत्त्याचा सुद्धा वापर करू शकतो, कढीपत्ता सुद्धा वापरू शकतो। ज्यांना वापरायचा नसेल किंवा अवेलेबल नसेल तर नाही, हे कसं ऑप्शनल आहे, वापरू शकतात किंवा नाही पण वापरू शकत। जिरं वगैरे सर्व छान झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये खसखस टाकलेली आहे। तर खसखस सुद्धा छान अशी भाजून घ्यायची। तर खसखस टाकल्यानंतर त्याला सारखं ढवळत राहायचं, नाहीतर जे खसखस आहे ते खाली लागून जाते। काही भागांमध्ये या खसखसला खाकस सुद्धा म्हणतात, तर आमच्या विदर्भातच खाकस म्हणत असतात त्यांना। खाकस म्हणजे खसखस व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण जो कांसून धुवून ठेवलेला जो कांदा आहे आपला तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तर तो कांदा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, छान असं त्याला सुद्धा थोडा वेळ भाजून घ्यायचं। भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट, हळद, मसाला, हे सर्व टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं। तर इथं मी 7 ते 8 लोकांच्या हिशोबाने हे सारण बनवत आहे। तर आपण आपल्या हिशोबाने जेवढे आपल्याला बनवायचं आहे, जसं 2 लोकांसाठी 4 लोकांसाठी, त्याप्रमाणे थोडंसं सारण जे आहे ते कमी जास्त करायचं। आणि तिखट मीठसुद्धा जे मी इथं प्रमाण वापरलं आहे त्यापेक्षा कमी जास्त करू शकतो आपण। आणि आवडीनुसार सुद्धा असतं, कारण काही ठिकाणी जास्त तिखट खाता, काही ठिकाणी कमी तिखट खाता, तसं तिखट थोडं कमीच ठेवायचं। कारण आता आपला जे भाजी बनवली जाते त्या भाजीसुद्धा तिखट असतं, नंतर या सारणातसुद्धा तिखट, आणि आपण जे आता आयते बनवणार आहोत त्यामध्ये सुद्धा तिखट असतं। तर दोघं तिघांमध्ये तिखट असतं, त्यामुळे सर्वांमध्ये थोडं कमी कमी प्रमाणातच तिखट आपण टाकायचं असतं। सर्वात शेवटी थोडंसं आपण त्यामध्ये मीठ टाकायचं। मीठ टाकून झाल्यानंतर त्यांना झाकून ठेवायचं आहे। थोडा वेळ वाफ निघून आली की त्यामध्ये आपण टाकणार आहेत खोबरं खीस, जे आपण बारीक असं खोबरं खीस काढून ठेवलेलं आहे ते खोबरं खीस आपण आता यामध्ये टाकायचं आहे। खोबरं खीस छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं। ते छान मिक्स झालं की त्यावरती थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आणि त्याला झाकून त्याची सुद्धा एक वाफ येऊ द्यायची। 5 ते 10 मिनटं आपण त्याला शिजू द्यायचं आहे। शिजून झालं की आपलं हे जे सारण आहे ते तयार होते। तर चला त्याला वाफ येते तोपर्यंत आपण इथं आयत्यांचं पीठ भिजवून घेऊयात। त्यासाठी थोडंसं बेसन घ्यायचं, त्यामध्ये लसूण जिरं पेस्ट, हळद, मीठ, तिखट हे सर्व प्रमाण टाकायचं आणि थोडंसं वरतून संबार टाकायचा आणि छान प्रकारे हे पीठ आपण आपलं जसं भजायचं भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ असं भिजवायचं आहे। तर हे बघा आता छान असं आपलं जे पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे। सोबतच पोळ्यांसाठी कणिकसुद्धा मळून घेतली। ते झाल्यानंतर हे बघा आता आपले जे सारण बनवलं होतं ते छान प्रकारे सारण इथं तयार आहे। तर ते आता कढईतून काढून घ्यायचं आपण दुसऱ्या भांड्यामध्ये, आणि त्याच कढईमध्ये आता आपण बनवणार आहे मसाली भाजी। तेल छान प्रकारे तापलं की आपण जे मसाल्याचं वाटण काढलेलं होतं ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। त्याला छान असं शिजू द्यायचं आहे। त्याला आजूबाजूने तेल सुटलं की आपला मसाला त्यामध्ये जे मसाल्याचं वाटण आहे ते भाजलं गेलं पूर्णपणे असं समजलं जातं। नंतर त्यामध्ये टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला जेवढी भाजी पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं असतं। आणि पाणी टाकून झालं की सर्वात शेवटी त्यामध्ये मीठ टाकायचं, वरतून सांबार टाकायचा। एक उकळी आली म्हणजे आपली भाजी तयार आहे। चला तर आता पुळाच्या पाटोड्या बनवूयात। त्यासाठी एक तवा गरम होऊ द्यायचा। तवा छान असा गरम झाला की त्याला तेल लावायचं आणि जे आपण बेसनाचं पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते त्यावरती टाकायचं आणि छान असं आपण पोळी बनवतो त्या टाईप त्याला पूर्ण याच्यावरती पसरून द्यायचं आहे। जसं आपला डोसा बनवतो आपण त्या प्रकारे। एका साईडनं हे पूर्ण झालं व्यवस्थित की त्याला पलटून घ्यायचं। पलटून झालं की त्यावरती आपण जे सारण बनवून ठेवलेलं आहे ते सारण त्यावरती भरायचं आहे। याला धिरडे किंवा आयते असं सुद्धा म्हणतात। तर आपण फक्त असे आयते सुद्धा बनवून ते सुद्धा या भाजीसोबत किंवा स्पेशल जे आपण आतमध्ये सारण भरतो त्यासोबत खाऊ शकतो। तर हे बघा आता हे आपल्याला पुळाच्या पाटोड्या बनवायच्या आहेत, म्हणून त्यासाठी आपण आता हे पलटून झाल्यानंतर त्यावरती सारण टाकायचं आहे आणि त्याला गोल राऊंड करायचं असतं आणि ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं, नाही तर मग कच्चं जर राहिलं तर ते चिकट लागतं। आणि हे जे आपला आयते आहे किंवा धिरडे आहे ते खाली लागायला नको, त्यासाठी आजूबाजूनं तेल छान सोडायचं जेणेकरून ते चिपकणार नाही। तर हे बघा इथं जे
पाटोडी आहे त्यामध्ये सारण भरून झालेलं आहे आणि आता याला छान प्रकारे दाबून फिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपलं सारण खाली पडणार नाही। तर हे बघा आपली छान अशी आता पाटोडी बनून तयार आहे। तर हे गरमागरम पाटोडी आपण अशी सुद्धा खाऊ शकतो, यासोबत भाजी वगैरे नाही खाल्ली तरी सुद्धा असं नुसती पातोडी सुद्धा आपण खाऊ शकतो। तर चला, ह्या जे पाटोड्या आहे पुळाच्या, ह्या माझ्या मामाच्या खूप आवडीच्या आहे, त्यांना ही भाजी खूप आवडते। तर मम्मीने त्यासाठी ही भाजी बनवलेली आहे। तर आता मामांना देऊयात गरमागरम पुळाच्या पाटोड्या खायला। तर बघूयात त्यांना कशी लागते चव। सांगा मला कसं झालं। हा, खाता कधी तोंडात खाना खायच्या आधी सांगता मग आता सांगा। छान झाले एकदम। मामाला आवडले, छान झालं असं सांगितले त्यांनी। दरवेळेस मम्मी जेव्हा पण इथं येते तेव्हा मामासाठी या पुळाच्या पाटोड्या बनवत असते। तर हे बघा सर्व पाटोड्या बनवून तयार झालेले आहे। सोबत काही जे पीठ उरलेलं होतं त्याचे थोडे आयते सुद्धा काढून घेतले मम्मीने धिरडे। आता हे ज्या पुळाच्या पाटोड्या आहेत, चला तर आता हे जेवण करूयात। तर जे पाटोडी आहे त्याला कट करून घ्यायचं आहे पीसेसमध्ये छोटे छोटे, आणि सोबत जे रसईची भाजी होती आणि पोळी, असं आता हे सर्व जेवण आपण जेवणार आहोत। तर हे बघा जेवण वगैरे करून झाल्यानंतर आता आम्ही बसलेत गप्पा गोष्टी करण्यासाठी। कोण आहे पिल्लू? पप्पी घे बाळाची। बापरे, पप्पी घेतली ते बाय 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 करते, झोपेलाय। तिला समजत नाही बाळा, तिला काही छोटं बाळ आहे, ते बेबी आहे छोटस। बाय आमची पप्पी घेऊन तिची ते बाय बाय बी करते तिले। पप्पी घेते इकडून, देऊ दे बाळा, आयजो देऊन दे। बापरे, आवाज येते का पप्पीचा? बापा, एवढा पप्पी बस झालं ना, बस झालं। फोन करून दे पप्पी घेता घेता। तेच ना, दिन पटून दाबून नाही तर दे बाळा, आयजो देऊन दे। नाही थांब ना, 2 मिनिटं ते बाळाला मामींच्या वहिनींचा फोन आलेला होता। तर त्यांची भाशी आहे छोटीशी 1 महिन्यांचीच। तर तिचा व्हिडिओ कॉल चालू होता, तर मामी त्यांच्यासोबत बोलत होत्या। शचीला दिसतंच बरोबर, शचीला बाळ दिसलं, शचीचं सुरू झालं तिथंच बाळाचं लाड करणं मोबाईलवर। तर इकडून तिकडून आता ते मोबाईल दिलायत मामीजवळ आणि मामी बोलत आहे। तर शंभू झोपलेला होता। तर आता शंभू झोपलेला असताना बाईला काही ते करमत नव्हतं, तर गेली त्याचा लाड करायला सुरू, त्याला उठवणं, त्याला किस करणं आणि त्याचे फक्त त्याच्या खोड्या करत होते। तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपवते। तुम्हाला ह्या पुळाच्या पाटोड्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।